कलियुद्धम् अहं विष्णोरवतारम् आणिक्यत्वं संहारम् कल्कि नाही जेकेसीसी ची मेन मॅच बाकी आहे. मेन टीम नव्हती खेळली, ही दुसरी टीम खेळली होती. अजून मेन टीमची मॅच बाकी आहे, तरी कोणीही जाऊ नका. जेकेसीसीच्या सर्व प्रेक्षकांसाठी ही विशेष सूचना की जेकेसीसीची मेन मॅच अजून बाकी आहे, त्यामुळे आपण कुठे नाराज होऊ नका आणि कुठे जाऊ नका असं संतोष दैबावकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सांगितलं. अजून मेन मॅच बाकी आहे. फक्त आता ते खेळाडू आहेत, ते कुठेतरी टीम मीटिंग करण्यासाठी बाजूला गेलेले आहेत. यानंतरच्या ग्रुपमध्ये त्यांची ती मॅच होणार आहे. तुर्तास जेसीसी विपक्ष रेहान दुर्गेश 11 या दोन संघादरम्यानची ही डुआ डाय वाली मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2025 सीझन 3 आणि सीझन 3 मध्ये आपण ज्या ज्या नवीन गोष्टी पाहतात खरोखरच त्याने आकर्षित केले सर्वांना आणि अर्नाळ्याची वाट सर्वांनी धरली आहे. 24 संघांचा समावेश हा एप्रिल महिन्यामध्ये एका स्पर्धेमध्ये होणं तितकं सोपं नसतं, परंतु त्या 24 संघांचा समावेश आपण पाहिला आणि 24 संघांचा समावेश झाल्यानंतर अखेरकार ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. त्यावेळेला पहिला दिवस खूप चांगल्या रीतीनं पार पडला. 6 संघ क्वालिफाय झाले. आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला 6 संघ पाहायला मिळणार आहेत आणि उद्या सुपर 12च्या सगळ्या मॅचेस पार पडत असताना पाहायला मिळतील. तरी जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग या स्पर्धेला सहकार्य करणारे त्यांचं नामोल्लेखन करणं गरजेचं आहे. त्यामध्ये आमचे आलोकजी मेटल, दिनेश मोटर, निकेत भोईर, नंदकुमार घरत, मॅग्नम रिसॉर्ट, देवराम पाटील, अपूर्वा ॲक्वा पॅलेस, संदीप वझे, पीस ऑफ नेचर, नक्षत्र रिसॉर्ट, ग्रीन पॅराडाइज, सचिन पाटील, गांजा ग्रुप, बिग बॉस सलून, महेश पेंटिंग वर्क, मंथन रिसॉर्ट, सुपरस्टार रिसॉर्ट, महालक्ष्मी हार्डवेअर, ओम साई मोटर टीव्हीएस, नंदकुमार कमलाकर पाटील, माधुरी ज्वेलर्स, जयंब हार्डवेअर, माऊली रिसॉर्ट, संगम मंडप डेकोरेटर्स, मानस रिसॉर्ट, एलडी रिसॉर्ट, तेजस कांबळी, जेकेसी सॉंग साठी अरविंदजी पाटील आणि विनेश पाटील, दयानंद माळी, जीवदानी रिअल इस्टेट, संदीपजी वाडाण, साईच्या मंडप डेकोरेटर्स, रानोबा इव्हेंट्स, सत्यम लाइट्स, सी लाइट इव्हेंट, स्कायविंग डेकोरेटर्स, केलिंग स्टेज लाइट, सिद्धिविनायक एअर सोल्युशन, सत्यम डिजिटल प्रिंट, या सर्वांचं मनापासून आभार. पहिला चौकार आणि त्यानंतर दुसरा बॉल, इट्स अ नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केलंय, त्यामुळे अतिरिक्त धाव आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट सुद्धा बघायला मिळणार आहे. आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून लाभलं असे आमचे अनिलजी वाघ, काझी बिल्डर, चिराग अशोक पाटील, जितेश ज्वेलर्स, सतीश पाटील, निसर्ग रिसॉर्ट, वासुदेव विठू पाटील, अभि चोरगे, अनिकेत बार, ऋषिका वॉटर सप्लाय, सागर रिसॉर्ट, राजश्री सविता वरडा, अमोल ठाकूर आणि अशोक पाटील, आपण सर्वांचं मनापासून आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही जेकेसीसी अर्नाळा बिग बॅश लीग 2025 इतक्या चांगल्या रीतीने आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतीये. चौकार, नो बॉल, त्यानंतर डॉट बॉल आणि डॉट बॉल नंतर सिंगल अशी सुरुवात आहे पहिल्या षटकाची. समीर कदम याच्यावरती हल्ला केला गेलाय. स्वप्नील बोने यांना आपल्या अनुभवाला वापरत असताना केलेली ती बॅटिंग. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कॅप बद्दल, व्हॉट अ शॉट, ग्रेट बॅटिंग बाय दी बोथ ऑफ बॅटर्स. आम्ही दोस्तीचा राज, नाव हे गाज, कशात नाही
थँक्यू थँक्यू. काय जबरदस्त फटका आहे, बिलकुल 3च्या मधून तो गॅप आणि त्या गॅपद्वारे आलेला चौकार. ग्रेट स्टार्ट. जेएससीसी कडून चांगली सुरुवात होताना बघायला मिळते आणि त्यानंतर मात्र सिंगल धाव सुद्धा. पहिलं षटक का मधील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावफलकावरती धावा आहेत 11 धावा धावफलकावरती. 11 रन्स स्कोरबोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे आणि या चेंडूवरती बघूयात कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते. परंतु स्वप्नील बोने एका धाव्यासाठी गेले. सिंगल धाव येताना दिसते. एकच धाव या धावफलकात धावून कंप्लीट झाली. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12-0 जेसीसी. आमचा मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. त्याने खेळला गेला, गमावला गेला आणि त्यानंतर ते निराश चेहऱ्याने आमच्या मंचावरती या ठिकाणी आल्यात. हार्ड लक मिलिंद. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विकास धसकर गोलंदाजी मार्कवरती आहे आणि त्याच्या समोर स्वप्नील बोने. पहिल्या चेंडूवरती स्वप्नील बोने आणि एका धावेसाठी चेंडूला खेळलं. सिंगल धाव येताना दिसते. आजही जेकेसीसीचे सर्व ही छोटेखानी बघा मुख्य स्क्रीनवरती आमच्या कॅमेरामॅनने दाखवलं. आपल्या गळ्यामध्ये ती आयडी घालत असताना आपलं काम चोख बजावतायत. स्पर्धा याशानेच मोठी होते. टाप काढायचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं. जयेश गरत्ना आणि तिथं कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. सुरुवात खूप चांगली झाली होती परंतु ही सुरुवात झाली त्यावेळेला मनामध्ये एक प्रश्न आलेला असणार आहे, कदाचित आम्ही ही चॅलेंजिंग वर घेतली असते तर किती बरं झालं असतं. वेळ गेल्यानंतर ते लक्षात आलं. पण यावर मला सुद्धा मोठं करण्याची संधी आहे. दोघेही फलंदाज चांगल्या बहरामध्ये फॉर्म मध्ये दिसले. लगातार 2 चेंडू निर्धाव विकास धसकरने हाताळले. आता थोड्याशा अडचणी वाढत चालल्यात. थोडं टेन्शन वाढलंय कारण इथून येणाऱ्या 3 चेंडूमध्ये आता 2 बाउंड्री मारायच्याच आहेत. 2 चौकार जर मारले तर इथून कहाणी बनेल आणि ती कहाणी बनवण्याचा प्रयत्न रुपेश सोनार आणि स्वप्नील बोणे दोघेही समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. ओ फेकी न बोलता न कॉलिंग ठेवता यष्टरक्षका जवळ चेंडू गेला आणि फलंदाज रुपेश सोनार बाद. प्रितेश नालवाड वेलकम. खूप दिवसानंतर दिसला. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घर. थँक्यू डेचे नवीन फलंदाज अरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय. अरुण पाटील मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याच्यासाठी खूप मोठं संकट म्हणजेच काय 2 चेंडूवरती 2 बाउंड्र्या मारण्याची अपेक्षा असणार आहे आणि गरजही असणार आहे. जेसीसी संघ या हंगामामध्ये मित्र तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की जेसीसीला मैदान जे होतं ते प्रॅक्टिससाठी उपलब्ध नाही आहे. तिथे पाणी आलंय आणि त्यामुळे मला वाटत नाही एकही दिवस प्रॅक्टिस केलेली असेल आणि त्यामुळे त्यांचा तो संघर्ष या वर्षामध्ये त्यांचा फॉर्म दाखवण्यासाठी. चेंडू बागे निघून गेला. एका धावेसाठी सिंगल धाव येताना दिसते. विकास धसकरने खूप चांगलं बॅक केलं समीर कदमला आणि मोठा कमबॅक इथं होताना दिसतोय. बघा ही आमची छोटेखानी मंडळी डिक्लेअरच्या बाहेर किंवा बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाता जाता दिसला तरी सुद्धा पकडून लगेच आतमध्ये आणतात टाकतात आणि खूप मोठा सपोर्ट यांनीच तर आमचे अर्धा तास दिवसाचे वाचवलेत. षटक संपलं दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा होत्या 15. 2 धावा कमी करून धावा झाल्यात 11. आमच्या प्रवीणला मदन मंजिरे आठवायला लागले. 13 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी मयूर घरत आलाय.
गोलंदाजी मार्कवरती समोर स्वप्नील बोने. चांगला स्टार्ट स्वप्नील बोनेने करून दिला होता, परंतु रुपेश सोनार याने जे लगातार 2 चेंडू निर्धाव खेळले आणि त्यानंतर विकेट टाकली, तिथे अडचणी थोड्याशा वाढल्या. एक धाव पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाची धावफलकामध्ये ऍड होईल. पुन्हा एकदा अजून एक अतिरिक्त धाव. लगातार 2 चेंडू अतिरिक्त स्वरूपाचे येताना दिसत आहेत. मयूर गरत या मैदानावरती यांचा सुद्धा खूप जवळचा नाता. बहुतांश खेळाडू याच शाळेमध्ये तर शिकलेले आहेत आणि त्यामुळे हे मैदान काही नवीन नाहीये. आता हे मैदान नवीन नसताना अशा पद्धतीचा खेळ म्हणजे सरप्राईज करणार आहे. परंतु कालचा दिवस मित्र तुम्हाला आवर्जून मी सांगेल, ज्या दिवसामध्ये सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज स्वप्नील बोने बाद. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. थँक्यू डीजे. आशिष शर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेला आहे. एका चांगल्या स्टार्ट नंतर थोडीशी अडचण वाढली. मयूर गरजने 2 वाईट हाताळले आणि त्यानंतर एका चेंडूमध्ये 2 धावा अशा या षटकामध्ये स्थिती आपण बघतोय. आशिष मध्ये क्षमता आहे, अपकमिंग यंगस्टर आहेत आणि त्यांना इथून या मॅचला दिशा देण्याची खूप मोठी जबाबदारी आहे. आणि अशी संधी वारंवार येत नाही. एखाद्या टीम मध्ये टॉप ऑर्डरचे बॅटर 1 2 3 4 हेच मोस्ट ऑफ ठिकाणी खेळताना दिसतात, पण ज्या वेळेला 4च्या खाली खेळण्याची वेळ येते त्यावेळेला त्या खेळाडूंना आपल्याला स्वतःला शो करण्याची एक नवीन संधी असते, ते विसरून चालत नाही. अरुण पाटील आला दी कार्पेट. व्हॉट अ शॉट. मैदानला गरंग टॉप ड्राईव्हचा फटका. फुल पेस ऑफ द बॅट आणि चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. दणदणीत खणखणीत शानदार दमदार चौकार. 4 धावा. फोर सिक्सरचा बादशाह आला. साई शेलार अर्नाल्डो बिवलीवाला. प्रवीण, साई शेलर पेक्षा अरुण पाटील कमी नाही आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये अरुण पाटीलची एक वेगळी दहशत. आपण 2-3 वर्ष मागे जाल तर तुम्हाला नक्कीच आठवेल. आणि तो मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांनी जो हा फटका लगावलाय तो काहीसा त्या जुन्या आठवणींना उजाला देणारा ठरतोय. मयूर गरतने चेंडूला अडवलं आणि अडवत असताना मात्र कोणतीही धाव तिथे येताना दिसत नाहीये. चांगली मॅच रंगणार आहे. कालचा दिवस का मी आठवतोय असं म्हटलं होतं, त्याचं कारण आहे. त्याचं कारण एकच की काल 23 धावांचा 2 वेळेला बचाव होताना आपण बघितला आणि तो बचाव साधा सुद्धा नव्हता. खूप मोठा बचाव होताना दिसला आणि म्हणूनच इथं 1 बॉल बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. धावपलकरती दाबा 21 वरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. आशिष ऑन साइडला ढकललंय चेंडूला. एका धाब्यासाठी सिंगल धाव येताना दिसते. चांगली स्थिती पुन्हा एकदा आपल्याला JCCची बघायला मिळते. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती आहेत. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. चौकार षटकार नेहमीच मारतो आहे अशी पावर. मी आहे खरा, आहे खरा. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती जयेश घरत वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग पर्व 3रा आणि 3ऱ्या पर्वातील ग्रुप ई मधला हा शेवटचा आणि अंतिम सामना आहे. पहिला चेंडू चेंडूला गॅप मधून पाठवलं. काय जबरदस्त फटका आहे. दोघांच्या मधून कोणत्या प्रकारे संधी दिली नाही चेंडूला अडवण्याची आणि चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. काय जबरदस्त बॅटिंग होतीये. स्वप्नील बोने, त्यानंतर रुपेश सोना नंतर अरुण पाटील नंतर आता आशिष शर्मा. यही है हमारा कर्मा असं सांगत असताना चेंडूला पाठवलं सीमारेखा पार. आणि यावेळेला चेंडू हातामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. आशिष शर्माला मैदानाबाहेर जावं लागतंय.
नवीन फलंदाज नाही, अंपायर मैदानाच्या आतमध्ये अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत फलंदाजीसाठी, म्हणजेच आमचे गंभीर पाटील यांना आपण मैदानात येताना पाहतोय. अरुण पाटील याच्यावरती नजर आडवा पाटणे काढण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं, सिंगल धाव येताना दिसते आणि ते सिंगल धाव येत असताना धावफलक जाऊन पोहोचलं 27 वरती. चांगली बॅटिंग जेसीसीने पहिल्या इनिंग मध्ये केली. अपेक्षित धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात असं म्हणावं लागेल. आतमध्ये येणारा चेंडू त्याला शरीरापासून लांबून फक्त दिशा दिली, एका धावेसाठी खेळलंय, सिंगल धाव येताना दिसतेय. जेसीसीच्या डगआउट मध्ये चर्चा चालू आहे कशा पद्धतीने या मॅचला पुढे न्यायचंय, कशा पद्धतीने खेळायचंय. जयेश गरत हो यावेळीचा फुल टॉस बॉल शरीरापासून लांबचा आणि तो चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करण डिझाईन केला आणि चेंडूला घेऊन त्याने प्रदक्षिणा घातली आहे. एकच धाव मात्र धावफलकामध्ये ऍड होताना दिसते. शेवटचा अंतिम चेंडू 29 वरती धावफलक, इथून एखादा मोठा फटका मजा येईल, मॅचला चांगली रंगत येईल. ओ अनोख्या शैलीने खेळला गंभीरने या चेंडूला आणि चेंडूला पाठवलं डिक्लेअर मध्ये, सिंगल आली. 30 धाबा झाल्यात आणि 30 नंतर 31चं लक्ष ठेवलं गेलं रेहान दुर्गेश 11 या संघासमोर जेसीसी या संघाच्या वतीनं. यानंतर होणारा सामना दयानंद माळी आणि महेश रेडीज या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचावरती यायचंय. बन्सीदास पाटील यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती यायचंय. बन्सीदासजी पाटील साहेब आपल्याला विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. त्यानंतर महेश रेडीज, दयानंद माळी, प्रणील रेडीज, विजेंद्र वायडा, विजेंद्र दहिबावकर माफ करा, किरण महेश रेडीज यांचे मित्र, या सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचंय. मागील 2 दिवस इतके चांगले होते तर उद्याचा दिवस कसा असेल प्रश्न सर्वांना पडलाय. क्वेश्चन मार्क जारी आहे. सरप्राईज आहे, उद्याच्या दिवशी खूप काही आपल्याला बघायला मिळणार आहे. चेतनने मागे सांगितलं उद्याच्या दिवसामध्ये अशा गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील की तुम्ही इथं आल्यानंतर पुन्हा एकदा प्रभावित होणार आणि जेकेसीसीचं नाव पुन्हा एकदा काढणार. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला जयेश गरत, दुसऱ्या बाजूला दर्शन आहिरे आणि जेसीसीचा स्क्वॉड क्षेत्ररक्षण सजावत असताना बघा एवढ्या मोठ्या जेसीसी मध्ये एक आमचा वरुण आहे, त्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. त्याचा कॉन्फिडन्स काय. आता भरपूर दिवस प्रॅक्टिस नसल्यानंतर आम्ही जरी खेळायला गेलो तरी सुद्धा आमचे हात थोडेसे थरथरतील, पण याचा कोणत्याही प्रकारे याची मानसिकता डगमगताना दिसत नाही. नाही कोणत्याही प्रकारची भीती, ना कोणत्याही प्रकारचा प्रेशर, फ्री माइंड. भाविक महेश पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेल भाविक महेश पाटील आपण मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत. चला सामन्याला होते सुरुवात. धावांचा पाठलाग करायचा आहे. 31-31 सलामी जोडी मैदानात दाखल. पहिला चेंडू स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न. ओ सरप्राईज केलं होतं चेंडूने, मध्येच उडाला, परंतु आशिषचं कौतुक. अशा पद्धतीचं फिल्डिंग तुम्हाला अंडरआर्म बॉक्स मध्ये करणं गरजेचं असतं, कारण कधी कधी मध्ये एखादा खडा येतो, कधी बॉल उडतो, कधी उडून जातो आणि त्याला चौकाराच्या रूपाने जाताना आपण बघतो. अशा प्रकारच्या चेंडूला थांबवण्याचं कौशल्य तुमच्यामध्ये असणं गरजेचं आणि ते कौशल्य इथं आशिषने दाखवलं. वाईडची सांगता झाली, अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड सुद्धा होतीये. फुलटॉस आहे आणि इनसाइड आउट खेळत असताना चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. साई कृपा अर्नाळा, JSM बोळिंज. चला टॉस साठी या. साई कृपा अर्नाळा आणि JSM बोळिंज दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. बघा विशेष आभार त्या 2 व्यक्तिमत्वांचं, 2 नव्हे तर 3. महेश रेडीज, दयानंद माळी, प्रणील रेडीज यांनी या टुर्नामेंटला आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि त्यांच्यामुळेच तर इतकं आर्थिक सहाय्य मिळवणं शक्य झालंय. अशा दानशूर व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. प्रणील रेडीज, दयानंद माळी आणि महेश रेडीज आपल्याला पुन्हा एकदा विनंती आहे
आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025च्या वतीनं. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धाब्यासाठी पाठवलं, सिंगल धाव येताना दिसते. धावपलकाचे धावा 5, चेंडूचा खेळ झालाय 4, 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. एका धाब्यासाठी चेंडूला पाठवलं, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. एका धाब्यावरती समाधान. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकामध्ये बाकी आहे. पुन्हा एकदा एका धाब्यासाठी चेंडूला खेळलंय जयेश खरत यांनी आणि सिंगल धाव येत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकाचे धावा आहेत 7 बिनबाद. रेहान दुर्गेश 11. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. चला या दोन्ही कर्णधार JSM. चॅलेंजिंग ओव्हर यानंतरची बाय डिफॉल्ट बघा महेशजी रेड्डीज यांचा बॅनर आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतं. महेश पेंटिंग बघ, श्री सिद्धार्थजी ठाकूर साहेब म्हणजे चिकुदादा यांचा ते बॅनर. हे आमचे सर्व पुरच करतात. त्यानंतर देवरांजी पाटील साहेब, माजी सरपंच संदीपजी वझे, दुसरं षटक. ओ हो, पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर, पंचांनी दर्शवले वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड आणि पंचांच्या निर्णयाला केलंय चॅलेंज. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेंडू बाहेर निघून गेलाय की नाही बघितलं जाणार आहे. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता. बंशीधर पाटील साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. बंशीधर पाटील साहेबांना विनंती केली की आपण नाणेफेकी करण्यासाठी यायचे. आपल्या शुभास्ते यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. JKCC असा कॉल, JKCC आलाय. धन्यवाद पाटील साहेब, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कौल साई कृपा अर्नाळ्याने जिंकला. काय निर्णय असेल? बॅटिंग घेऊ. अर्नाळ्यामध्ये आहात, कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? खूप छान खेळा बघायला भेटेल. JKCC ची स्पर्धा कशी वाटली? खूप छान. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅच साठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. नाणेफेकीचा कौल जिंकला साई कृपा अर्नाळा या संघाने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी JSM ला आमंत्रित केलंय. या दोन संघांमधली मॅच सुद्धा तितकीच चांगली रंगणार आहे. तुर्तास मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच सुद्धा रंगतदार होत चालली आणि रंगतदार होत असताना रिव्ह्यू रेफर केला गेलाय. बघूयात नक्की त्याचा निर्णय काय येतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2025 पर्व 30 पाटील नेटवर्कच्या साथीनं. वातावरण टाईट, त्याच काम लई वाईट. असे आले गेले भरपूर, असे आले गेले भरपूर. नका समजू हो कमजोर, न त्याचा विषयी जागेवर. नका समजू हो कमजोर. थँक्यू. प्रवीणने गाणं इतकं दमदार वाजवलं की जय नाचल्यावरून राहिला नाही. जयला नाचावं असं वाटलं, जय नाचत राहिला होता. आमच्या JSMचा जय एका धावेसाठी खेळलं, सिंगल धाव येताना दिसते.
वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. मागील 3 चेंडूमध्ये किती धाबा आल्यात? 5. म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 4 मारायचे आहेत. 12 वरती धावफलक जाऊन थांबले. मजा येते या चॅलेंजिंग ओव्हरने. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये खूप सारे चॅलेंज उत्पन्न होतात आणि खूप सारे चॅलेंज दूर सुद्धा होतात. तुर्तास आता 2 चेंडू मध्ये आशिषचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. गंभीर पाटील खंबीरपणे उभा होता आणि त्यानं चेंडूला अडवत असताना फक्त एक धाव आली आहे. सिंगल धाव येते. धाबालके धाबा आहे 13. 31चा पाठलाग करत असताना सद्यस्थिती जर आपण पाहिली तर रेहान दुर्गे शिलेवान संघ सध्याच्या घडीला संघर्ष करतोय आणि जेसीसीने पलटवार चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल धाव येताना दिसते आणि असं असताना 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाबालके धाबा 14 मधून 2 -12. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी 19. मजा येणार आहे यानंतरच्या 2 षटकामध्ये. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. कायम पब्लिकच्या मनात राहतो. आम्ही जिंदगी थोडी रॉयल जगतो. कायम पब्लिकच्या मनात राहतो. थँक्यू. प्रवीणने आज गाण्यांचा स्टॉक काहीसा वेगळा आणि नवनवीन आणलाय. नवीन गोलंदाज अभिषेक सिंग यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. साई कृपा अर्नाळ्यानं टॉस जिंकून बॅटिंग घेतली होती, माफ करा, आणि JSMला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं होतं. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघाने तयार व्हायचंय. 3रं षटक. अभिषेक सिंगचा हा चेंडू बाहेर होता आणि बाहेरून आतमध्ये येत असताना त्याला टॅप काढण्याचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती कोणतीही धाव येताना दिसत नाही. JCCने खूप चांगला पलटवार केला. यावेळेला गॅपमधून मारण्याचा प्रयत्न. अरुण पाटीलने चेंडूला अडवलं. नॉन स्ट्राईक एंड वरती एक सोपा विकेट मिळाला असता तो सुद्धा जयेश गरजचा. त्याला विसरून स्ट्राईक एंड वरती फेकी करण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि अंगलट येत असताना मात्र एक धाव धावून पूर्ण केली गेली. खूप दिवसानंतर अभिषेक सिंग मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु गोलंदाजी मधली अचूकता विसरलेले नाही आहेत. रेहान दुर्गे शिलेवन संघ पूर्णपणे अडचणीत. क्षेत्ररक्षण करत असताना राहिलेला तो लेझी अप्रोच आणि त्या लेझी अप्रोचमुळे या पहिल्या इनिंग मध्ये आलेला भरभक्कम धावफलक किती 13 वरती धावफलक घेऊन थांबले. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगानं फटका निघून गेलाय. ऑन राईट चेंडू स्वप्नील बोणे यांच्या जवळून सीमारेखा पार चौकार. थँक्यू. बनवलेला दबावाला रिलीज करण्याचा प्रयत्न बघा किती वेगानं होता. स्वप्नील याने डाईव्ह लगावली जरूर, परंतु तितक्याच वेगानं चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा एक धाव घेण्यासाठी प्रयत्न करत असताना सिंगल धाव वर्जित केली. धावफलकातील धावा 18. अजूनही 13 धावांची गरज आहे. 7 मध्ये 13 जरूरी है जीतने के लिए और इस फासले को मिटाने के लिए भी. JCC काय विचार करते. मोठा फटका इंटू द गॅप. शानदार स्ट्रोक. अरुण पाटील याच्या जवळून चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार चौकार. 3ऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 6-9 वरती इक्वेशन येऊन थांबली आहे. आम्हाला जसं समजता तुम्ही तितके साधे नाही हो आम्ही. तितके साधे नाही हो आम्ही. आजवर साऱ्यांना पुरून उरलंय कुठंच पडलो नाही हो कमी. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्क वरती मिस्टर वरुण, मागील मॅचचा हिरो. बॉलिंग मार्क वरती येऊन थांबलाय. 6-9. त्याच्या समोर दर्शन आहिरे असणार आहे आणि असं असताना स्वप्नील बोणे कानमंत्र देण्यासाठी आलेत. सोपं नाही आहे JCC सारखं साहस दाखवणं. इतक्या छोट्या खेळाडूला प्लेइंग 9 मध्ये ठेवणं आणि समोर फिल्डिंगसाठी लावणं, बॉलिंग मार्क वरती आणणं, बॉलिंग करवणं आणि इतकी मोठी संधी देणं
इतकं मोठं साहस दाखवत असताना त्या खेळाडूने सुद्धा तितकाच चांगला रिस्पॉन्ड केलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न अरुण पाटील केला. इतर रनआउटची संधी, रनआउटची संधी आणि एक धाव मात्र तिथे धावून कंप्लीट केली गेली. आता 4 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. 4 मध्ये 7. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑफ कटर चेंडू एका धावेसाठी गेला. सिंगल धाव येताना दिसते. संघर्ष सगळेच खेळाडू करतायत. अरुण पाटील म्हणा, स्वप्नील बोने म्हणा, रुपेश सोनार म्हणा, अभिषेक सिंग म्हणा, वरुण म्हणा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने अडवला गेलाय. रन आउट, रन आउट, रन आउटच्या रूपाने गाडी बाद. दर्शन आहिरे डिपार्ट्स. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. अरे आमचे भाई चालाय जमाना जो तो झालाय त्याचा दिवाना. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. विकास दसकर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आला आणि 2-6 पैशाला असताना वरून समोर जयेश घरत. 2 मोठ्या फटक्यांची गरज आणि चेंडूला अडवलाय. फक्त चेंडू नाही अडला, ही मॅच अडल्यात जमाय. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. काय जबरदस्त सामना रंगलाय आणि अशा पद्धतीने सामना संपला. सामना जिंकला जीएससीसी या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये रेहांत दुर्गेश 11 चा संघ. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. थँक्यू डीजे. वरुण यांच्यासाठी भूपेंद्र पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं बक्षीस आहे. वरुण आपण यायचंय. 200 रुपयाचं बक्षीस. पहिल्या इनिंग मध्ये असलेला तो लेझी अप्रोच, क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका आणि तिथून मात्र धावफलकाला आलेली मोठी उंची आणि त्याचा पाठलाग करत असताना आलेल्या आता अडचणी, त्यामुळे रेहान दुर्गेश 11 संघ या स्पर्धेबाहेर. जेसीसी संघ ई ग्रुप मधून क्वालिफाय होणारा दुसरा संघ.